नमस्कार, आज आपण बनवतोय पाटोड्यांची भाजी। पाटोड्यांची भाजी एकदम साधी सोपी आहे करायला। आपल्या घरातच डाळीचं पीठ असतं, आपण केव्हाही पाटोडीची भाजी करू शकतो। चला तर मग आपण पाटोडींची रसाळी भाजी बनवू। आता कोथिंबीर घेतलेले, खोबरं घेतलेले, कांदा घेतलेला आहे, डाळचं पीठ घेतलेले, मसाला घेतला 1 चमच, जिरं घेतलेले 1 चमच, हळद घेतली। खोबरं बारीक कापून घेतलेले आहे, तव्यावर आपण भाजून घ्यायचं आहे। आता तेल टाकून घ्यायचं, थोडं मिक्स करायचं, थोडं लाल ब्राऊन होऊ द्यायचं। आता हे कांदे बारीक काप करून घ्यायचे, मस्त लांब लांब फोडी करायच्या। आता ह्या फोडी तव्यावर टाकून घ्यायच्या। खोबरं भाजतोय, खोबरं बरोबर भाजून घ्यायचे मस्त, ते पण ब्राऊन होऊ द्यायचे व्यवस्थित। या ठिकाणी भरपूर लोक चुका करतात, खोबरं नीट भाजत नाही। कांदा खोबरं ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचं मस्त, भाजल्यानंतर भाजीला स्वाद पण चांगला येतो। आता मी जसं भाजले तसं ब्राऊन कलरचं तसंच भाजून घ्यायचं। बघा आता कांदा खोबरं मस्त खरपूस भाजलेले गेलेले। आता मिक्सर मध्ये मस्त टाकून घ्यायचं, थंड होऊ दिलेले। आता घरगुती मसाला काळा मसाला टाकलेला आहे, 2 चमच टाकतोय आपण। आता हळद टाकली 1 छोटा चमच, जिरे टाकले छोटा चमच, कोथिंबीर टाकून द्यायची थोडी, 2 चमच मीठ टाकलेले आपण। आता मिक्सर वाटून घेतलेले बारीक। आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे। 2 मोठे चमच तेल घ्यायचं आपल्या अंदाजाने, मिश्रण टाकलेले दळलेलं मिश्रण पण मिक्स करायचं मस्त। आता हे मिश्रणाला चांगलं परतून घ्यायचं। मिश्रणाला चांगलं परतून घेतलं तर कलर पण येतो त्याला, तेल पण सुटतं। आता हे आपण 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, पाणी टाकल्यावर मिक्स करायचं। आता हे 1 वाटी पीठ घेतलेले, आपल्याला पाटोड्या बनवायच्या आहेत। पाटोड्यांसाठी मसाले टाकतोय आपण, हे मसाले टाकून घ्यायचे। आता हे मीठ टाकलेले 1 चमच, तर मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून मस्त मळून घ्यायचं पीठ। जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही, पातळ पण नाही, व्यवस्थित मिडियम पीठ मळायचं, आपण पोळीला जसं मळतो तसं। मळताना थोडं पातळ वाटायला लागलं, हाताला चिपकायला लागलं तर आपण थोडं कोरडं पीठ घेऊ शकतो, परत मळू शकतो व्यवस्थित। आता हे पीठ मस्त मळलं गेलं बा। आता याच्या मस्त गोल लाट्या करून घ्यायच्या, गोल गोल लाट्या बनवायच्या 2। आता आपण हे मस्त लाटून घ्यायचं, तेल लावायचं। कोणी पीठ लावून लाटतं, कोणी तेल लावून लाटतं, पण मी तेल लावून लाटते। तेल लावून लाटायला त्रास नाही होत, पटकन लाटलं जातं। आता हे लाटलं गेलेले आपण आता हे कापून घ्यायचं। कोणी त्रिकोणी कापतं, कोणी चौकोनी कापून घेतं, ज्याच्या त्याच्या आवडीने कापून घ्यायचं। आता ह्याच पद्धतीने दुसरं पण लाटून घ्यायचं, त्याच्या पण काप करायचे मस्त, चौकोनी काप करून घ्यायचं। आता हे एक एक उचलून आपण कढईत टाकून द्यायचं, उकळलेली भाजी राहते। हे उकळ फुटलेलं राहतो, एक एक टाकायचं मस्त। एक एक करून सर्व टाकून दिले आपण कढईत, एकदम सर्व टाकायचे नाही, 5 मिनिटं मस्त उकळी येऊ द्यायची। 5-10 मिनिटं मिडियम फ्लेमवरच राहू द्यायचं। आता हे झाकण आपण ठेवून द्यायचं। आता 5 मिनिटं झाले, आपण झाकण काढलेले, भाजीचा वास पण भारी येतोय, भाजी छान आली, भाजीला तरी पण चांगली आली। ही भाजी भाकरीसोबत बी खाऊ शकता मस्त, कांदा घ्यायचा, भाकर घ्यायची, मस्त टेस्टी लागते भाजी। तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट नक्की करा। थँक्यू।